वेदा ताई वेदा मंजिरी चला कोणताही अडथळा न येता माझं कार्य पूर्ण होतंय. आलात तुम्ही आलात या 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 बघा बघा वेदासोबत मी काय करते ते बघा. वेदा ताई वेदा 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 तिकडे काय करतेय? बाहेर ये बाळा. वेदा अगं अंबिका काय चाललंय तुझं? प्रयत्न कर कर प्रयत्न. अगं वेदाला वाचव अंबिका वाचव तिला. मंजिरी मंजिरी वेदाला सोड सोड वेदाला. असं काय करतेस? मी सोडणारच आहे तिला सोडणारच आहे पण कायमच. वेदा 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 बाहेर आहे तिथून. सावकाश बाहेर आहे. नाही जमत आहे नाही जमत आहे. वेदा मॅडम मी आले. हा कुठे होती वेदा? आणि बरी आहे ना? हो बरी आहे. मला वाटतं या सगळ्यात ना त्या बाईचाच हात असेल. बरोबर बोललात तुम्ही. तुमच्या आईनेच वेदाला त्रास द्यायचा प्रयत्न केला पण तिच्या आईने तिला तिच्या आईने म्हणजे देवी आईने. वेदावर देवी आईचा आशीर्वाद आहे ना. तिनेच वाचवलं असणार तिला. त्या बाईला इमोशन्स नाहीयेत. साधी माणुसकी नाहीये. निवल्याच्या जीवाशी खेळतीये ती. आणि आपण काय करतोय? आपण आपल्या परीने सगळं करतोयच आणि म्हणूनच ती घाबरली आहे. आपण सत्याच्या जवळ जातोय म्हणून ती वेदाला टार्गेट करून आपलं लक्ष वेधते. आपण जर सतत वेदाचा जीव धोक्यात असेल तर कसं होईल तिचं पुढे? हो आता वेदाला पण खूप प्रश्न पडायला लागलेत. आपण सतत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो हे तिलाही कळते. साहजिकच आहे ना. कळेल तिला की आपण तिच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालोय. काहीतरी समथिंग इज रॉंग. पण आपल्याकडे काही पर्यायही नाहीये ना. आपल्याला वेदाला सुरक्षित ठेवायचंय पण त्याचबरोबर त्या बाईचं सत्य सगळ्यांसमोर आणायचंय आणि तिच्याकडे काय मायावी शक्ती आहे हेही शोधून काढायचंय. मीरा वेदाला शोधत शोधत मी आईच्या रूममध्ये गेलो होतो. तिकडे मला तिच्या कपाटातून मायाचा आवाज ऐकू आला. मायाचा? हो तो मायाचाच आवाज होता. जिरीने वेदाला एका अग्नीच्या वलयात अडकवलं होतं. हो
आणि तू तुझ्या शक्तीने तो अग्नी विझवला होता, म्हणजेच अग्नितत्व. आणि आज आज मी आकाशाकडे बघून म्हणाले, वीज पडू दे. वीज पडली. मंजिरीने तयार केलेलं ते मायावी रिंगण नाहीसं झालं. तो धो-धो पडणारा पाऊस थांबला. जलतत्व आणि आकाश तत्व. आणि त्यानंतर माझ्या आव्हानावर ते मायावी कुंड एका क्षणात नाहीसं झालं आणि जमीन पुन्हा पूर्वीसारखी समतल झाली. म्हणजे पृथ्वी तत्व झाले. अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी. ताई, अगं तुझ्याकडे पंचमहाभूतांची शक्ती आली आहे. हो मीरा. आणि हे तेव्हापासून घडतंय जेव्हा आजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. म्हणजे ही शक्ती मिळवून देण्यासाठी आजीने तुला मदत केली आहे. आजी म्हणाल्या होत्या, योग्य वेळ आली की तुला सगळं कळेल. मीरा, मीरा, इतके दिवस आपण फक्त मंजिरीचे वार सहन करत आलो. सतत असं वाटायचं की ती जिंकतीये. पण आता आपण तिला थांबवू शकतो. आपल्याकडे ही अशी शक्ती आली आहे जी तिच्यावर मात करू शकते. ताई, आपल्यावर देवी आईची कृपा आहे.